कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। आदिवासी पेहरावातील बालकांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम। समाज बांधवांची मोठी उपस्थिती। जागतिक आदिवासी दिनानिमित्त कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विविध गावांमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। परिसरातील तसेच पंचक्रोशीतील आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत एकजुटीचे दर्शन घडविले। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पश्चिम पट्ट्यातील विविध गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आले। रविवारची सुट्टी असतानाही शिक्षकांनी शाळा भरवून विद्यार्थ्यांसोबत आदिवासी दिन साजरा केला। यावेळी लहान बालकांनी पारंपरिक आदिवासी पेहराव परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती, परंपरा, लोककला आणि जीवन पद्धतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम सादर केल्याने उपस्थित पालक व समाज बांधवांनी त्यांचे कौतुक केले। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याची गरज व्यक्त केली। आधुनिकतेच्या प्रवाहात आपल्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करत पुढील पिढीपर्यंत ती पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला। तसेच शिक्षण, सामाजिक विकास, युवकांचे संघटन आणि समाजातील विविध प्रश्नांवर एकजुटीने काम करण्याची भूमिका उपस्थितांनी मांडली। आदिवासी समाजाची एकजूट, संस्कृतीचे संवर्धन आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देत पश्चिम पट्ट्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी। बरेच काही तर ही जी संस्कृती आहे या नवीन मुलांना माहिती झाली पाहिजे। हे जर विसरले, ही जर पुसली गेली तर आपली जी संस्कृती आहे, आपली जी लोककला आहे, भाषा आहे, हे पुढे विसरून जातील। आणि म्हणून दरवर्षी हा 9 ऑगस्ट हा दिवस आपण याच्यासाठी साजरा करत असतो। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच, पोलीस पाटील, सर्व सदस्य, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व मित्रमंडळ, महिला मंडळ, सर्व सगळे पंचक्रोशीतून उपस्थित असलेल्या सर्वांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामस्थांच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत करतो। आणि पुन्हा एकदा या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो। यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रतिमा पूजन करायचे आहे। तर मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी प्रतिमा पूजन करायचे आहे। आणि या ठिकाणी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण या ठिकाणी सुरू करायचे आहे, पूजन करा सुरू।